जय भीम नमोबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. कोल्हापुरात 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे राज्यव्यापी निर्धार परिषद संपन्न झाली. आश्वासन देऊन देखील शक्तीपीठ महामार्ग रद्द केली नसल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचा निर्धार करण्यात आला. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निर्धार मेळावा संपन्न झाला. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्दची लेखी घोषणा होईल याकडे शेतकरी आशेने पाहत होते, पण महायुती सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप सभेमध्ये करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेली अशी ही भूमी आहे, कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. ज्या राजाने शेतकरी हिताचे सातत्याने धोरणं राबवली, या कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी शेतकरी निर्धार परिषदेचे आयोजन केलं होतं. याच्यामध्ये खास करून शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकरी, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. अनेक विरोधी पक्षांचे जे काही नेते आहेत, त्या नेते मंडळींनी देखील आज या परिषदेमध्ये येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही 8 महिने आंदोलन करून, सर्व प्रकारचे आंदोलन करून पाहिली, पण या सरकार जे काही त्रिदेव मंत्री आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, यांनी केवळ फक्त शब्दांचे जंजाळ, शब्द फिरवाफिरव केली. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर वगळतो सांगितलं, हा महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतो असं सांगितलं, पण खऱ्या अर्थाने लेखी अधिसूचना काढावी अशी आमची जी मागणी होती त्याला वाटाण्याच्या अक्षता यांनी दाखवलेल्या आहेत. अफवा पसरवत राहिले की फक्त कोल्हापूरमध्येच या महामार्गाला विरोध आहे. आजची परिषद या महायुती सरकारच्या अफवांना खऱ्या अर्थाने तोंड देत हे सगळं खोटारडेपणा उघड पाडणारी, भांडाफोड करणारी परिषद आहे. या परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी 12 जिल्ह्यातील येऊन मतं मांडलेली आहेत की आम्हाला आमची 1 इंच ही जमीन द्यायची नाही आहे, आणि आमच्या पायाखालची जर जमीन, आमची काळी माती आई जी आहे, खऱ्या अर्थाने आम्ही माता मानतो, ती जर जमीन तुम्ही काढून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुमच्या पायाखालची जी आमदारकी आहे, ज्याच्या जीवावरती तुम्ही शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेला आहात, ही आमदारकीच आम्ही काढून घेऊ. महायुतीच्या विरोधात आम्ही प्रचार करू. या उमेदवारांना जसं लोकसभेमध्ये या 12 जिल्ह्यातील जे उमेदवार होते त्यांना पाडलं, तसे 72 मतदारसंघ आहेत. या 72 संघामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या वेगळ्या टीम करून या महायुती सरकारच्या विरोधात, यांच्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही प्रचार करू आणि त्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी काही ताकद आहे ती ताकद दाखवून देऊ. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतंही सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची हिंमत देखील करणार नाही, असा इतिहास घडवू. कोल्हापुरातील फुलेवाडी मल्टीपर्पज कार्यालयामध्ये 4थी धम्म परिषद संपन्न झाली. सिद्धार्थ शिंगारे यांनी आंबेडकरांना अपेक्षित धम्म चळवळ व बौद्ध समाजाची भूमिका, तसेच अमित मेधावी यांनी बौद्ध धम्म व मानसिक स्वास्थ्य याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विजय काळेबाग होते. यावेळी अनेक व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी याला मोठा प्रतिसाद दिलाय. जगाची परिस्थिती पाहता मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे आणि दैनंदिन जीवनामध्येही आपण पाहतो की धावपळीच्या जीवनामुळं आपल्या आयुष्यामध्येही वेगवेगळ्या प्रकारची ताणतणाव उत्पन्न होत आहेत, आणि अशा ताणतणावांच्यामुळं शारीरिक हानी होत आहेच, त्याचबरोबर कौटुंबिक आणि जिथं आपण नोकरी करतो त्या ठिकाणीही आपले संबंध बिघडत आहेत. आणि यावरती उपाय म्हणून पुन्हा एकदा आपल्याला तथागत बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेल्या उपदेशांकडे वळावं लागतं. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपलं मन काम कसं करतं, भावना कशा काम करतात, विचार कसे काम करतात आणि त्यांचा एकंदरीत शरीरावरती परिणाम कशा प्रकारचा होतो याविषयी एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला दिला, ज्याच्या अनुषंगानं मानसिक शांती प्राप्त होण्यासाठी त्यांनी काही तत्त्व दिली. त्यातलं एक तत्त्व होतं की आपल्या वर्तनाला नियंत्रित करणं, म्हणजे आपल्या शरीरानं, आपल्या वाणीनं इतरांची हानी न करणं आणि स्वतःलाही त्रास न देणं. दुसरं तत्त्व होतं की आपले जे विचार उत्पन्न होतात त्या विचारांना योग्य दिशा देणं. तिसरं तत्त्व त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना शुद्ध आणि संतुलित करणं. या 3 तत्त्वांचा अंगीकार केल्यावरती माणूस स्वच्छ आणि निर्मळ बनतो, त्याचं वागणं बोलणं सुसंवादी होतं आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या जीवनामध्ये शांती येते, आणि ती शांती त्याच्या कुटुंबामध्ये आणि तो जिथं काम करतो अशा ठिकाणं ती शांती पसरत जाते, आणि त्याद्वारे व्यक्तीकडून समाजापर्यंत हा शांतीचा संदेश पोचतो. या संदेशाचं चिंतन या निमित्तानं या धम्मपरिषदेमध्ये होत आहे, आणि खूप मोठ्या संख्येनं आज हे लोक उपस्थित आहेत आणि बुद्धांचा विचार
एका गटापुरता नाही, एका संप्रदायापुरता नाही, एका जातीपुरता नाही, एका राज्यापुरता नाही, तर संपूर्ण विश्वाला, मनुष्यालाच नव्हे तर सर्व अमनुष्यांना सुद्धा तो कल्याणकारक आहे. या प्रकारच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांना जय भीम. वर्षावास धम्म परिषद गेली 4 वर्ष अतिशय उत्साही वातावरणामध्ये ही धम्म परिषद आयोजित करते आणि ह्या धम्म परिषदेचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या धम्म परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर धम्माच्या विषयावर चिंतन मनन होतं आणि इथून जाणारे जे लोक आहेत ते ह्या धम्म परिषदेमधून धम्म घेऊन जातात. आता फक्त हाच विचार आहे की इथं येणाऱ्या लोकांनी जो धम्म श्रवण केलेला आहे त्या धम्माचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं अनुकरण करणे ही एक कळकळीची विनंती मी ह्या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपल्या तमाम बौद्ध बांधवांना करू इच्छितो. जय भीम. नांदेडच्या शिवनेरी नगर सांगवी येथील बौद्ध उपासक उपासिकांनी स्वकष्टातून बांधलेल्या सारनाथ बुद्ध विहाराचा 7वा वर्धापन दिन व वर्षावास कार्यक्रम श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो व भिक्खू संघाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सारनाथ बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष केशवराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भिक्खू संघास चिवरदान, भोजनदान, भिक्खू संघाची धम्मदेसना व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरचे उमेदवार प्राध्यापक गौतम दुथडे यांचा बुद्ध विहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वासास मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार आहे. एक चांगली लढत या मतदारसंघातून मी देणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्वागत विविध बौद्ध विहारावर आणि विविध कॉलनीमध्ये, विविध नगरांमध्ये, विविध स्तरातून मोठ्या उत्स्फूर्त वातावरणामध्ये करण्यात येत आहे. आणि आज या ठिकाणी श्रद्धावान उपासक उपासिका जे की सांगवी या गावामधील मागील 7 वर्षांपासून सातत्याने नियमितपणे वर्षावासाचा कार्यक्रम, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाचा समारोप हा कार्यक्रम सातत्याने ते घेत असतात. हे 7वं वर्ष आहे आणि या सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या बुद्ध विहाराला भेट देण्याची विनंती केली होती. मी तसा तर येणारच होतो, परंतु आज मनस्वी इथे येऊन आनंद झालेला आहे. मी सर्वांना या समारोपाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सारनाथ बुद्धविहारामध्ये असे चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतो आणि सगळ्या समाजाला आमची प्रेरणा देण्याचं काम करीत असतो. म्हणून आज वर्षावासाचा प्रोग्राम आणि बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापनेचा प्रोग्राम असे दोन्ही मिळून आम्ही आमच्या पद्धतीनं एवढे चांगल्या प्रकारे या एरियाला आमचा हे सारांश घ्यावा अशा पद्धतीने आम्ही आमचे या सारनाथ बुद्धविहार कार्यक्रम करत असतो. म्हणून या सर्व जनतेचे मी या गल्लीमधील सारनाथ बुद्धविहार समिती शिवनेरी नगर यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्यातल्या त्यात लाल बुद्धा TV सदाशिवराव बच्चे यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून आमची पार लाड बुद्धापर्यंत आमची न्यूज पोहोचली, त्याचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध. या ठिकाणी हे बुद्धविहार सुरू होण्यापासून मी आजपर्यंत सकाळी 8 ते 9पर्यंत या ठिकाणी बुद्धवंदना आणि सर्व बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना हे सर्व दररोज घेतो, नियमित दररोज घेतो. आणि या ठिकाणी जसं हे विहार झालं तेव्हापासून आम्ही वर्षावास सुरू केलेला आहे आणि वर्षावासामध्ये दरवर्षी एका बौद्ध उपासकाकडून या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करण्यात येत आहे. तसंच या ठिकाणी सर्व आमचे शिवनेरी नगर तसेच या ठिकाणी सर्व
शिवनेरीनगर विठ्ठल रुक्माईनगर येथे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या धम्मदानातून हे विहार आम्ही उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी आम्ही हा वर्षावासाचा कार्यक्रम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा हे सर्व आपले जे प्रमुख सण आहेत, तसेच दर पौर्णिमेला आम्ही खीर करतो आणि सर्वांना या ठिकाणी बोलवतो आणि दररोज या ठिकाणी सर्व आम्ही मिळून वंदना घेतो. सारनाथ बौद्धविहार इथे आम्ही दररोज वंदना घेतो. सारनाथ बौद्ध दररोज सकाळी रोज वंदना घेतो आणि या 3 महिन्याच्या वर्षवास कालामध्ये आम्ही दररोज ग्रंथाचं वाचन केलेलं आहे आणि त्या ग्रंथाचा समारोप म्हणून आज हा कार्यक्रम घेतला आहे. आम्ही दर पौर्णिमेला येतो, वंदना घेतो, खीरदान करतो. आम्ही जयंतीचा कार्यक्रम करतो, रमाई जयंती करतो, बुद्ध जयंती करतो आणि हर पौर्णिमेला आम्ही कार्यक्रम घेत असतो, खीरदान करत असतो. आज सारनाथ बुद्धविहार सांगवी नांदेड येथील बुद्धविहाराची आणि बुद्ध मूर्तीचा वर्धापन दिन आहे. त्या अनुषंगाने तसेच ग्रंथ वाचन समारोप, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ वाचनाचा समारोप या ठिकाणावर होत आहे. या भागातील केशवजी थोरात, भोक्तरे बाबा असतील, भगत सर असतील, नरवाडे बाबा असतील आणि सर्व महिला मंडळ म्हणजे अतिशय हिरिरीनं भाग या धम्मकार्यामध्ये घेत असतात. त्यांनी आपल्या निढळच्या घामातून या विहाराची निर्मिती केलेली आहे. सुंदर बुद्धाची मूर्ती या ठिकाणावर बसवलेली आहे. भगवान बुद्धाचा जो संदेश आहे, मैत्रीचा आहे, शील सदाचाराचा आहे, याची शिकवणूक म्हणजे सर्वदूर पसरावी हा एक निर्मळ उद्देश म्हणजे या पाठीमागे आहे. आपल्या वार्डावार्डामध्ये बुद्धविहाराची निर्मिती झाली पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे उद्देश होता आणि बाबासाहेबांनी तसं बोलूनही दाखवलं होतं की प्रत्येक नगरात, गावामध्ये बुद्धविहाराची निर्मिती झाली पाहिजे आणि प्रत्येकाने दर रविवारी बुद्धविहारामध्ये आलं पाहिजे. ही बाबासाहेबांची संकल्पना प्रत्यक्षात सारनाथ बुद्धविहार सांगवीच्या उपासक मंडळीने अंमलात आणलेली आहे. दररोज या ठिकाणावर वंदना होत असते, ध्यान होते आणि वर्षवास काळामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल, या ठिकाणावर ते वाचन करत असतात आणि आपल्या मुलांवर मुलींवर चांगले संस्कार बुद्ध धम्म संघाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे हे चांगले संस्कार ते देण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भोजनदानाचंही आयोजन या ठिकाणावर केलेलं होतं. मान्यवरांचा सत्कार असेल, मनोगत असतील, भिक्खू संघाची देशना, अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतोय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. पंढरपूर येथे फुले आंबेडकर विचारमंच आयोजित LS सोनकांबळे संपादित शिवधर्म एक चर्चा 2002 या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत कोकाटे सर, इतिहासकार पुनेद यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे MD शिंदे सोलापूर, अमरजित पाटील तर अध्यक्षस्थानी सुनील वाघमारे होते. सदरील कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व फुले शाहू आंबेडकर विचारांचे श्रोतागण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परंपरेमध्ये धर्माची चिकित्सा मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत झालेली आहे. विशेषतः वैदिक परंपरेला अनेक धक्के भारतीय परंपरेत देण्यात आलेले आहेत. चार्वाकाने दिला, जैनाने दिला, बौद्धांनी दिला, शिखांनी दिला, मानव पंथाने दिला, वारकरी संप्रदायाने धक्का दिला, लिंगायतांनी धक्का वैदिक परंपरेने दिला, मध्ययुगीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये संत तुकारामाने दिला, महात्मा फुले यांनी सत्यधर्माच्या माध्यमातून दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक परंपरेला धक्का दिला. त्याच पद्धतीने 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवधर्माची स्थापना झाली आणि त्यांनी देखील एक धक्का या वैदिक परंपरेला दिलेला आहे. याचं खूप मोठं डिबेट म्हणजे वादविवाद 2002 ते 2010 पर्यंत मोठा वादविवाद झाला होता. वादविवाद म्हणजे वैचारिक डिबेट अनेक नियतकालिकामधून झालेली होती. विशेषतः दैनिक लोकमतने हा वादविवाद घडवून आणला होता. त्यामध्ये दोन्ही बाजू त्यांनी अत्यंत निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि परखडपणे मांडलेला होता. पण त्या शिवधर्माचं जो काही डॉक्युमेंटेशन आहे, जो काही संदर्भ आर्टिकल्स आहेत ते आता कोणाकडे उपलब्ध नाहीत. परंतु माननीय सोनकांबळे सरांनी त्या सगळ्या लेखांचं संकलन केलेलं होतं.
शिवधर्म एक चर्चा 2002 हे पुस्तक जे आहे हे 2002 साली शिवधर्मावरती अनेक विचारवंतांनी लिहिलेले लेख आहे. त्या लेखांना आम्ही एकत्रित करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. या पुस्तकाच्या अनुषंगानं सर्व भारतीय जनतेने भारताच्या संविधानाला समोर ठेवून त्यांचं वर्तन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघातून भाजपने प्रवीण तायडे यांना विधानसभेची उमेदवारी दिल्याने तिकीट कापल्या गेलेले नाराज भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. तायडेंचा पराभव हा निश्चित आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा गर्भित इशारा अचलपूरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना जाहीरपणे दिलाय. त्यामुळे अचलपुरात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी होण्याचे संकेत आहेत. यामुळे प्रवीण तायडे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आलो की आता आमची भूमिका एकच असेल. एक तर आम्ही पक्षश्रेष्ठींना इथून आता परत विनंती करतो आपल्या माध्यमातून, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तुम्ही विचार करा, दिलेला जो उमेदवार आहे अतिशय चुकीचा आहे. निश्चितपणे त्याचा पराभव होणारा उमेदवार आहे. त्याची उमेदवारी आताही आपण रद्द करावी. आमच्यापैकी कुठल्याही एका माणसाला ती उमेदवारी द्यावी. इथे आलेलो आहोत, त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे. काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये, काही विधानसभांमध्ये उमेदवारांची यादी घोषित केली. परंतु आपण इथे पाहत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील पक्षश्रेष्ठींकडे, प्रदेशाकडे, जिल्ह्यातील नेत्यांकडे आणि पक्षाचे जे हितचिंतक आहेत असे काही नेते यांच्याकडे वारंवार मागणी केली होती की आम्ही या ठिकाणी बसलेल्यांपैकी कोणालाही पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी द्यावी, उमेदवारी द्यावी. त्याकरता आम्ही त्या उमेदवाराचं पूर्ण तन मन धन अर्पण करून आम्ही पक्षाला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. परंतु वारंवार सांगून देखील पक्षश्रेष्ठींनी आमच्या भावनांचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर देखील त्यांनी अशी उमेदवारी घोषित केली की ज्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर कालपासून उमटलेला दिसत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, विशेष करून महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यानंतर या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीयुत अनिलजी बोंडे साहेब, त्यानंतर नवनीतजी राणाताई, त्यानंतर रविभाऊ राणा, संजयजी कुटे साहेब, प्रवीणजी दरेकर साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वास या निवडणुकीत जो विजय मिळेल तो तेव्हाच सार्थकी ठरेल. आणि गेल्या 25 वर्षापासून जे काम करीत आहे
त्या कामाची पावती म्हणून मला ही तिकीट माझं नाव आलेलं आहे. मग त्याच्यामुळे मी निश्चितच या निवडणुकीत विजय मिळवेल आणि पक्षाला एक आमदार पदरी पाडून देईल याबद्दल मी एकदम शाश्वत आहे आणि जनता परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. जनतेला परिवर्तन पाहिजे आहे आणि या मतदारसंघातून नौटंकीची हकालपट्टी या माझ्या माध्यमातून जनता करणार हा मला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने सोमवारी उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 5वी यादी जाहीर करण्यात आली. 16 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्येच बारामती विधानसभेतून मंगलदास निकाळजे यांचं नाव निश्चित करण्यात आले. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहेत. काय सांगाल? नमस्कार, मी मंगलदास तुकाराम निकाळजे. कालच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तसेच प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी माझी वंचित बहुजन आघाडीच्या बारामती विधानसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी काल 5व्या यादीमध्ये घोषणा केलेली आहे. या बारामती विधानसभेमध्ये इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी जे राजकारण केलेलं आहे आणि या राजकारणाच्या पायी इथल्या सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला राहिलेले आहेत. इथल्या सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते बाजूलाच राहिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या शोषित, पीडित, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची जे हाल आहेत ते खूप गंभीर आहेत. आणि या शेतकऱ्यांसाठी, इथल्या कष्टकऱ्यांसाठी, इथल्या शोषितांसाठी, पीडितांसाठी मी या बारामती विधानसभेमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे आणि इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सातत्याने मोर्चे असतील, आंदोलने असतील, त्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला जागेवरती आणण्याचं मी काम केलेलं आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ मध्ये मी सन 2018 ते आजपर्यंत मी या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत आहे. मी या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना जिल्हा उपाध्यक्ष असेल, जिल्हा महासचिव असेल, तसेच आता वंचित बहुजन आघाडीचा युवकचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. आणि या माध्यमातून सातत्याने इथल्या लोकांचे मी अनेक प्रश्न सोडवण्याचे काम केलेलं आहे. बारामतीमध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर विकासाच्या नावाचा डिंडुर्गा या ठिकाणी पिटला जातो, परंतु खरी परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर अतिशय गंभीर आहे. बारामतीमध्ये तुम्ही एस टी स्टँड जर बघितलं तर ते विमानतळासारखं एस टी स्टँड या ठिकाणी बांधण्याचं सांगितलं जातं, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या जागा ज्या आहेत ते महारवतनी जागा आहेत आणि त्या महारवतनी जागा या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित लोकांनी लाटलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात देखील मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बारामती शहरामध्ये आंदोलन उभा केलं होतं आणि त्याचा लढा आजही माझा चालू आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांचे प्रश्न, म्हणजे मुस्लिमांवरती जो काय अन्याय अत्याचार आजपर्यंत झालेला आहे त्याच्या संदर्भात देखील मी खूप आक्रमक पद्धतीने या बारामती शहरामध्ये मोर्चे काढलेले आहेत, आंदोलने केलेले आहेत आणि त्या संदर्भात देखील मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला आहे. इथल्या शोषितांसाठी, पीडितांसाठी सातत्याने मी आवाज उठवत आहे. इथल्या दलित समाजावरती देखील अन्याय अत्याचार झाल्यानंतर मी सातत्याने आवाज उठवून त्या आवाजाला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून या बारामती विधानसभेमध्ये काम केलेलं आहे. आणि या पक्षाच्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी असणारे जिल्हा असेल, तालुके असतील, शहर असतील आणि इथल्या बूथ कमिट्या असतील हे बांधण्याचं देखील मोठं काम या बारामती तालुक्यामध्ये केलेलं आहे. आणि याची दखल घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला या बारामती विधानसभेची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. या उमेदवारीचा मी पुरेपूर या ठिकाणच्या जनतेसाठी कसा वापर होईल आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं सीट कसे निघेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच बारामती विधानसभेतील शोषित, वंचित, पीडित तसेच शेतकरी यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे असं देखील यावेळी मंगलदास निकाळजेंनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. स्वप्नील कांबळे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बारामती. प्रबुद्ध परिवार व नालंदा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानयोगी बुद्धविहार, नागेवाडी, PL लोखंडे मार्ग, चेंबूर, मुंबई येथे वर्षावास कार्यक्रमाची समाप्ती सोहळा आदरणीय भंते प्रज्ञानंद थेरो यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर प्रसंगी भंते मार्फत उपासक उपासिकांना धम्मदेशना देण्यात आली.
विभागातील लहान मुलामुलींनी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशातील कपडे परिधान करून या महामानवाचे क्रांतिकारी विचार मांडले। या वर्षावास कार्यक्रम समाप्तीपर्यंत धम्मावर 38 प्रवचन मालिका घेण्यात आल्या। विविध वक्त्यांनी दिलेल्या व्याख्यानावर प्रश्न विचारून तात्काळ योग्य उत्तर देणारे उपासक उपासिकेला संस्थेच्या वतीने बक्षीसेही देण्यात आले। बौद्ध राजा शिवाजी, बौद्ध राजा शिवाजी, राजे राजे तुझं कर्तृत्व, तुझं धाडस आणि तुझा पराक्रम, राजे तुझं कर्तृत्व, तुझा धाडस आणि तुझा पराक्रम शब्दात व्यक्त करताच येत नाही। राजे तुझं कर्तृत्व, तुझं धाडस आणि तुझा पराक्रम शब्दात व्यक्त करताच येत नाही, कारण तुझं व्यक्तिमत्व आभाळा एवढं, तुझं व्यक्तिमत्व आभाळा एवढं त्या क्षितिजालाही व्यापून टाकणार, तुझं व्यक्तिमत्व आभाळा एवढं त्या क्षितिजालाही व्यापून टाकणार आणि प्रज्ञाशील करुणेचा सुगंध उधळणार, प्रज्ञाशील करुणेचा सुगंध उधळणार। या 2-3 वाक्यामध्ये शिवराय कोण होते हे आपल्याला कळलं आहे। त्याच्यासाठी या कविता तुम्हाला आवडल्याचं टाळ्या वाजवा। आता कसं आहे, वेळ झालेला आहे, परंतु काम करत असणार एक बुद्ध परिवार नालंदा क्लासेस आणि ज्ञानयोगी बुद्ध विहार। वर्षावास काय आहे हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही, अश्विन पौर्णिमा काय आहे तेही नव्याने सांगायची गरज नाही आहे। हे वर्षावास म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी एकाच विहारामध्ये एक भिक्खू राहून तिथल्या आसपासच्या जनसमुदायाला मानवी जीवनमार्ग काय आहे आणि तो मार्ग कसा चालायचा आणि दुःखातून माणूस कसं मुक्त होते तो संदेश द्यायचे त्या वर्षावास म्हणतात। वर्षावास हा भिक्खूंसाठी असतो, उपासकासाठी किंवा सामनेसाठी नसते। वर्षावास म्हणजे एका भिक्खूचं आयुष्य मोजण्याचं मोजमाप आहे। याच अश्विन पौर्णिमेला गेल्या माझ्या उपसंपदेला 20 वर्ष पूर्ण झाले आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये मी संघदान एक नियम आहे, संघदान आणि धम्म परिषदेचं नियोजन करत आहे, आपल्या सर्वांना ते माहीत आहे। प्रश्न उत्तरं आपण छानपैकी दिली, मी भाग पुढे जाणार नाही आहे, कारण मला वाटतं की भारतातल्या मातीतला प्रत्येक माणूस जवळजवळ मुंबईमध्ये सगळेच संबंध महाराष्ट्रामध्ये वर्षावासाच्या कालखंडामध्ये प्रत्येक बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं वाचन होते। प्रत्येक विहारात होते की नाही? आपणही वाचलं असेल भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म। सरांनी भरपूर प्रश्न विचारले, अवघड विचारले, मी एकदम सोपा विचारले की ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम घरात्याग करून जातो आणि सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला बुद्ध होतो आणि बुद्ध झाल्याच्या नंतर राजा शुद्धोधन थकलेले असतात, तो आपला सेनापती कालुदाईला सांगतो की जाऊन सांग मला अंतिम भेट द्यायची आहे। आणि कालुदाईंच्या सांगण्यावरून बुद्ध सहमती दर्शवतात, कपिल वस्तूमध्ये येतात, तर त्यावेळेला कपिल वस्तूचा राजा कोण असतो? चर्चा होते की दोघांपैकी संघात सामील कोणी व्हावं। महानाम बोलतो की मी आजारी सतत असतो, मला संघामध्ये सामील होणे जमणार नाही आहे। तर अनिरुद्ध त्याला समजतो, मित्रा पुन्हा पुन्हा तेच तुला करावं लागेल, जर संसारामध्ये राहतील तर तीच शेती, तीच कापणी, तीच झोडणी, तीच लावणी, परत ते पुन्हा पुन्हा तेच येणार आहे, संघात सामील हो। तर अनिरुद्ध महानामला सांगतो, पण त्याची तब्येत बरी असल्या कारणाने महानाम करत नाही आहे। पण ते दोघेही जण आपल्या आईवडिलाची सहमती मागतात, आई वडील दोघांनाही सहमती नाकारतात। ते बोलतात तुम्ही दोघेही जण मला प्रिय आहात, तुम्ही दोघेही जण मला प्रिय आहात, मी सहमती देत नाही। पण अनिरुद्ध हट्ट करतो आणि अनिरुद्धाने हट्ट केल्याच्या नंतर आई वडील त्याची समजूत काढण्यासाठी म्हणतात, जर का कपिल वस्तूचा राजा ग्रहत्याग करत असेल तर तो ग्रहत्याग तूही करावा। आणि हे सर्व चर्चा झाल्याच्या नंतर अनिरुद्ध कपिल वस्तूच्या राजाकडे जातो। गेल्याच्या नंतर तो सांगतो की मी असं ठरवलं आहे की संघामध्ये सामील व्हावं।
संघामध्ये सामील व्हावं. राजा बोलतो अतिशय चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, तुला पवित्र जीवन जगण्याची संधी मिळते, खूप चांगली गोष्ट आहे. पण अनिरुद्ध म्हणतो एक अडचण आहे. काय बोलतो? एक अडचण आहे. राजा म्हणते अडचण काय? अनिरुद्ध बोलतो तुम्हीच अडचण आहे. मुंबई प्रदेश कार्यकर्ता आढावा बैठक वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार ह्या शीर्षकावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी व प्रचार व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन मुंबईच्या बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीची सुनीताताई गायकवाड महिला मुंबई अध्यक्षा, परमेश्वरांसूर मुंबई युवक अध्यक्ष, आनंद जाधव मुंबई प्रदेश महासचिव, सागर गवई मुंबई महासचिव आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व विविध माध्यमातील पत्रकार सदर प्रसंगी उपस्थित होते. देशामध्ये राहतो, त्या देशाची सुद्धा इमान राखणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे, हे आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा पोस्ट टाकणारे जे आहेत त्यांना सर्व म्हटलं पाहिजे आपण, अरे बाबा या मातीशी जरा इमानदार राख, कुटुंबाशी इमानदारी राख, चळवळीशी जरा इमानदारी राख, तर तुझ्यामध्ये कुठेतरी एक चारित्र्य निर्माण होईल, नाही तर अन्यथा होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की मुंबईमध्ये आपण उमेदवार उभे करणार आहोत. उद्या कदाचित असणारं सर्वच जर पोचू शकेल मुंबईमध्ये, तर असताना आपली आघाडी जी आहे ती आघाडी सुद्धा या ठिकाणी आपण असताना जाहीर करू. त्यावेळी येणारे सगळे असणारे आदिवासी भागामधले, ओबीसी भागामधले, आज असणारं एक सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे आणि ती म्हणजे आपण सगळेजण जर ओबीसीबरोबर वस्त्यामधल्या ओबीसीबरोबर आपण बसलो तर आपल्या लक्षात येईल की त्यालाही आरक्षण चाललंय याची असणारी भीती, आपलं आरक्षण राहणार नाही याची त्याला असणारी भीती आहे. तर आपल्याशिवाय राजकीय पक्ष कोणी उभा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असं मानेन की ही निवडणूक आरक्षणावरतीच लढल्या जाईल हे आपण असताना लक्षात घ्या. मुद्दा हा जो राहणार आहे तो आरक्षणाचाच मुद्दा या ठिकाणी राहणार आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा राहणार असल्यामुळे एक विभागणी झालेली आहे. शहरामध्ये उघडपणे दिसत नाही, पण शहराच्या बाहेर ते उघडपणे त्या ठिकाणी असणारं दिसते. आणि ती म्हणजे ओबीसी असं म्हणतोय की आम्ही मराठ्याला मतदान करणार नाही, आणि मराठा असं म्हणतोय की आम्ही ओबीसीला मतदान करणार नाही. त्याचं कारण जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, आणि ओबीसी म्हणतोय माझ्या ताटामध्ये आता दुसरं कोणीच नको आहे. ही प्रचंड मोठी लढाई आहे. आणि म्हणून आरक्षणाचा हा मुद्दा हा वस्त्यामध्ये आपण असणारा घेऊन गेलो. छोट्या छोट्या असणाऱ्या आपण आपल्याच वार्डामध्ये आरक्षण बचाव यात्रा जर आपण काढल्या, आणि आरक्षण बचाव यात्रा काढत असताना ओबीसीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे, एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे. हे दोन्ही आरक्षण वाचवायचे आहेत. म्हणून त्याचा आशय ठेवून आपण असताना वार्डामध्ये या इलेक्शनच्या निमित्ताने आपण असताना यात्रा काढल्या, तर आपल्याला असताना त्या ठिकाणी अनेक तरुण आणि अनेक संघटना केलं हे फार चांगलं केलं अशी सांगणाऱ्या मिळतील अशी असणारी परिस्थिती आहे. या निवडणुकीच्या दरम्यान आपण सगळ्यांनी असणारं एक केलं पाहिजे. मला माहिती आहे मुंबईमधले अनेक मतदारसंघ आहेत,
की जिथे कार्यकर्त्यांनी ठरवलं तो विजय ते असताना मिळवू शकतो. विजय ते मिळू शकतो, फक्त स्वभावामधला बदल करावा. स्वभावामधला बदल करा, आणि तो बदल काय करावा लागेल की मागणाऱ्यापेक्षा मी देणारा झालो पाहिजे. मी यावेळेस ज्या वस्त्यांमध्ये आहोत आणि जिथला असताना उमेदवार आहे, ज्या वस्त्या आपल्याला मतदान देत नाही असं आपण ठरवलं पाहिजे की मी माझे 10,000 रुपये काढणार. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवले पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये मी 10,000चा खर्च करणार. उमेदवार करेल तो करेल, पण उमेदवाराच्या व्यतिरिक्त मी असं करणार. 10,000 प्रत्येक वार्डामध्ये कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे की मी माझा व्यक्तिगत खर्च 10,000 करणार. हा कशासाठी करणार? आज माझ्याकडे असतात 30,000 मतदान आहे असं धरून चालू. जिंकण्यासाठी 45,000 मतदान पाहिजे, म्हणजे 15,000 मतदान तिथं मिळालं पाहिजे. मग हे 15,000 मिळवण्यासाठी, हे 15,000 मिळवण्यासाठी माझ्याकडचे मी 10,000 त्या ठिकाणी खर्च करणार. आणि माझ्या वस्तीमध्ये मी सर्वात पुढे कसा राहीन हे त्या ठिकाणी बघितलं. माझ्या बूथवरती मी 50 मताने 100 मताने पुढे कसं राहीन याचं जर आखणी आपण केली, प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर केली, तर हा विजय आपण असताना हासिल करू शकतो. हे असताना लक्षात घ्या. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहिजे, त्यासाठी अजितदादांच्या गटात प्रवेश केला. सामंजस्याने सरकार आणण्यासाठी सगळ्यांची भूमिका राहील, त्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय झाल्याने बंडखोरी होणार नाही, असा विश्वास माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचे महायुतीची सरकार आहे. आणि ही सरकार मागच्या 2.5 वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं ताकदीनं काम करत आहेत. लाडकी बहीण योजनासारख्या असंख्य योजना या माध्यमातून त्यांनी आणलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकारच यावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीनं मी मागच्या 2009 ते 2019पर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार होतो. 2014 ते 19पर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करत असताना अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे, अजितदादा गटामध्ये. नाही, शेवटी हे सगळ्यांमध्ये सामंजस्यानंच सगळ्यांची भूमिका आहे की सरकार आली पाहिजे आपली. आणि त्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांना विचारून सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे बंडखोरी कुठे होणार नाही आणि भारतीय महायुतीची सरकार महाराष्ट्रात या परत पुन्हा या ठिकाणी येईल. मला वाटतं त्याच्या बाबतीत मला काही पण माहिती नाही, परंतु आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार आहेत पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं. आणि त्यात निश्चितच आमचा त्या ठिकाणी विजय होणार आहे आणि प्रचंड यश संपादन यात काही शंका नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे चंद्रिका? पक्षामध्ये असतील तर नक्कीच पक्षांमध्ये जितकी मंडळी असतील त्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करूनच योग्य निर्णय घेऊ. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है
जनहित में जारी। काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंका कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए। पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। योगेश बहल शहराध्यक्ष होताच रागा हॉटेल काळेवाडी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी काही आरोप व खंत व्यक्त केली आहे। आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते, लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे। मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असल्याचे बहल यांनी सांगितले। रिपाईच्या चंद्रकांताताई सोनकांबळे, शिवसेना शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे, भाजपाच्या सीमा सावळे, तेजस्विनी कदम, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गौतम चाबुकस्वार हे सर्व राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत। तसंच त्यांनी अजितदादा पवार व माध्यमांशी संपर्क साधला आहे। माननीय अजितदादांनी मला इथली परिस्थिती पाहून शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। इथला इलाज करण्यासाठी मला डॉक्टर नेमले आहे, म्हणजे पेशंट बदलणार का, पेशंटचा इलाज करणार हे पुढे सर्वांना समजेलच। पेशंटचा इलाज म्हणजे अण्णा पुन्हा हा संदेश न कळत नवनिर्वाचित शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिला आहे। एबी फॉर्म आहे ना, काल माझ्यासमोरच तटकरे साहेब आले होते। मी तुम्हाला सांगितलं की काल माझ्यासमोर फॉर्म भरायची प्रक्रिया चालू होती आणि रात्री शेवटी उशिरा काय मला वाटतं 11 का 12 फक्त एबी फॉर्म दिलेले आहेत। सर्व एबी फॉर्म दिले गेलेले नाही आहेत। 17 लोकांना म्हणजे मी होतो तोपर्यंत ते चालू होतं, सगळी प्रक्रिया चालू होती। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असं जे तुमचा प्रश्न आहे त्या धर्मांच्या काळामध्ये तुम्हाला माहीतच आहे की अण्णा बनसोडेंची प्रकृती थोडी 2 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यांना हाय शुगर आहे वगैरे आहे, अशा पद्धतीमुळे त्यांचं थोडंसं लोकांच्या गाठीभाटी थोड्या कमी होत्या। त्यामुळं आमच्याच पक्षातील जे काही बाकीचे माजी नगरसेवक वगैरे थोडीशी त्यांची नाराजी अशी होती की बाबा अन्न भेटत नाहीत किंवा वेळ देत नाहीत अशी त्यांची तरी त्या लोकांनी अशा कारणं सबबी त्यांनी पार्थदादा पवारकडे अजितदादांकडे मांडलेल्या होत्या। त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की ह्याचा अर्थ असा नाही आहे की अण्णा बनसोडेंचा विचार होणार नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही दिरंगाई अशातला प्रश्न नाही आहे, परंतु ज्या वेळेला एखाद्या पदासाठी स्पर्धा होते त्या स्पर्धा होत असताना निश्चितच हे पाहिलं जातं की बाबा जो कंटिन्युएशनमधला आहे त्यालाच कंटिन्यू करायचं आहे का त्यांना नवीन चेहरा द्यायचा आहे का कोणाला अजून अपॉर्च्युनिटी द्यायची आहे, हा प्रयत्न करण्यामध्ये काहीच हरकत नाही ना। याचा अर्थ अण्णाला डावललं असं मुळीच नाही आहे। हो, मी मला विचार आता काम कसं होतं तर तुम्हीच काम पाहिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे काम, असं तर कामातला विषय नाही आहे। मी एक सांगतो तुम्हाला, माझा ॲनालिसिस जर तुम्ही विचारलं तर मी सांगतो तुम्हाला। अण्णांचा एक प्रॉब्लेम आहे तो पण सांगतो तुम्हाला। अण्णांचा प्रॉब्लेम असा आहे की ते सन्मान्य नगर सदस्यांना समजा विश्वासात कमी घेतात, त्यांच्या आजूबाजूला 5-7-8 लोक जे काय असतील त्या लोकांशी येणं जाणं असेल किंवा त्यांच्याशी जे लोक संपर्क ठेवतात, डे टू डे ठेवतात, परंतु ते वॉर्डातली कामं करतात। उदाहरण समजा माझ्या वॉर्डामध्ये आले तर त्यांचा एखादा मंडळाचा पदाधिकारी असेल, त्यांचा संबंध चांगला असेल
तर ते येतात तिथे काम करतात, तिकडच्या भागातलं काम करतील, सोसायटीचं काम करतील, जे करायचं करतील, पण त्यावेळेला त्या नगरसेवकाला इन्फॉर्म करत नाही. ही खंत काही नगरसेवकांच्या मनामध्ये आहे की आमच्या वॉर्डामध्ये येतात, मी तिथला प्रतिनिधी आणि मलाच विचारत नाही आमदार. मग ही काही खंत त्याच्यामध्ये. परंतु जर आता माझ्या शेजारी फुलेनगर आहे, फुलेनगरमध्ये जर मी आता स्वतः म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो की मी फुलेनगरमधल्या लोकांना, लांडेवाडीतल्या लोकांना, मी मंडळांना त्यांना बोलवलं, काही महिलांना बोलवलं, त्यांना मी विचारलं की म्हटलं बाबा तुमचं काय मत आहे. 2-3 नावं समोर ठेवली. मग त्याच्यामध्ये सांगताना लोकांनी सांगितलं की बाबा नवीन चेहरा म्हणून तुम्ही जितेंद्रला दिले तरी आम्हाला चालणार आहे, तुम्ही अजून कोणाला दिलं तर चालेल. म्हणलं मग अण्णाचा काय विषय आहे. तर ते म्हणजे नाही, अण्णा कामं आमची करतात, आमची कामं अण्णांनी केलेली आहेत. आमच्या ॲडमिशन तर केले, कोण म्हणलं आम्हाला मदत केलेली आहे, कोण मंडळाला म्हटलं मदत केली आहे. तर अण्णांचं काय काम न करण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. समोरच्या पार्टी, आमच्याच पार्टीमधल्या नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, हा सर्वांचा रड नाही बाकीच्यांचा. आता माझ्यासारख्याला विश्वासात नाही घेतलं, मंगलताईंना विश्वासात नाही घेतलं, जगदीश शेट्टीला विश्वासात नाही घेतलं, काय फरक पडतो. आम्हाला काय फरक पडत नाही. माझी इथं 10 मंडळं भेट देऊन गेले तरी मला फरक पडत नाही. परंतु जे नवीन नगरसेवक असतात, आता उदाहरण द्यायचं झालं समजा राजू बनसोडे, राजू बनसोडे पण सारखा एक प्रामाणिक नगरसेवक, तो तिकडं निवडून येतो. त्याला असं वाटतं की बा अण्णा माझ्या वॉर्डात आलं तर मला विचारलं पाहिजे. मी शब्द देतो तुम्हाला, कोणत्याही परिस्थितीमध्ये पिंपरीची जागा आणि चिंचवडची जागा, भोसरीची जागा ही आम्ही महायुतीत राखणार आणि पिंपरीचं 100% काढणार, त्यामध्ये प्रश्नच नाही. NCPची आहे आणि दोन्हीसुद्धा 100% आम्ही आणि मार्जिनला पूर्ण करणार. केंद्र शासनाने नुकताच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे पाली भाषेचे भविष्य उज्ज्वल आहे. पाली भाषा ही प्राचीन भारतीय भाषा आहे. पाली भाषेतच तथागत बुद्धांचे संदेश आहेत. 2500 वर्षांपूर्वीच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून बौद्ध व आंबेडकरी अनुयायी सामाजिक व संविधानिक दृष्टीने संघर्षरत होते. त्याचाच परिणाम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, असे ॲडव्होकेट शैलेश नारनवरे म्हणाले. पाली लँग्वेजचं हे फंक्शन ऑर्गनाईज करायचं मागे जे आहे यांची प्रज्ञा आहे, यांची तळमळ आहे. आणि ह्या देशामध्ये मला असं वाटते की आपल्या नागपूरमध्ये जे आहे रतन आहेत की जे पाली भाषेला प्रमोट करून आणि त्याचे भावी चौकट एकदम उज्ज्वल करू शकतात. इतकं सुंदर कॉन्ट्रीब्युशन आपण नागपूरमधून देऊ शकतो. तर हे असे जे व्यक्तित्व आहेत त्यांचं मी स्वागत करतो. आणि आवर्जून जे आहे ते आमचे सिनियर कलिग, आमचे भाऊ शशीभूषण वाहने जे बसले आहेत तिथे, त्यांचं खूप मनापासून जे आहे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की ते इथे आले आवर्जून. मला एक लहान भावासारखं जे आहे ट्रीट करतात. आम्ही 95 पासून जे आहे सोबत आहोत. श्रीमंत शिरसाट साहेब 95 पासून जे आहे सोबत आहो, म्हणजे 29 years having the relationship. It's not a simple thing. 24 तासामध्ये जे रिलेशन्स खराब होऊन जातात. आणि बाकीचे जे इथे उपस्थित आहेत माझे मित्र ओंकारेश्वर काकडे, परम मित्र, त्यांनी सुद्धा विपश्यना केलेली आहे. ते सुद्धा इंटेलेक्च्युअल प्रकांड पंडित आहेत, जज राहून आहेत, ते हायकोर्टाचे सरकारी वकील राहून आहेत. आणि आता जे आहे ते म्हणजे खूप मोठ्या लेवलचे जे आहे त्यांचं इंटलेक्च्युअलायझेशन आहे आणि मटेरियलिस्टिक वर्ल्ड. तर हे असे अनुभूतीचे व्यक्तित्व इथे बसलेले आहेत. राकेश आहे लोकमतचे एकदम धुरंधर रिपोर्टर, ते सुभाषबाई आहेत. हे आमचे म्हणजे संघर्षकालीन जे आहे सर्व व्यक्तित्व इथे आलेले आहेत. तर मला असं वाटतं की खरोखरच आय एम ऑनर्ड, वी आर ऑनर्ड ॲज अ फॅमिली. मला फील होत. रायपुरे साहेब आहे, आम्ही नवीनच, जेव्हा मी वकीलही नव्हतो यांच्याशी भेटायचो 224 रूम नंबर मध्ये रायपुरे साहेब आणि आमचे संदेश भालेकर सर त्यांच्याशी भेटायला यायचे. तर हे असे व्यक्तित्व आहेत की ज्यांनी आम्हाला जे आहे बघितलेलं आहे त्या वर्षापासून. या सर्वांचं जे आहे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ते इथे उपस्थित आहे आणि आपलं ग्रेशियस प्रेझेन्स जे आहे आपल्याला देत आहे. आणि मला जे आहे खूप जास्त डिटेलमध्ये बोलायचं तर नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी जे आहे
प्रकांड पंडित पाली भाषेमध्ये आहे, त्यांना ऐकलेलं आहे आणि खूप जास्त जे आहे हिस्ट्रीमध्ये न जाता बस इतकंच बोलतो मी की ह्या पृथ्वीवर मनुष्य जातीच्या इतिहासामध्ये जे मीलचे पत्थर ज्याला आपण म्हणतो ते भगवान बुद्ध. म्हणजे पृथ्वीवर जेव्हा जीवन आलेलं आहे, आलं आहे, the dawn of civilization, the human beings came into this world. तेव्हापासून the first revolutionary consciousness is Lord Buddha. कारण की त्यांनी जे वैभव त्याग करून he has renounced everything. We are after that now. You want worldly positions and all. He renounced. Why? की त्यांनी हे बघितलं की या जगामध्ये किती दुःख आहे आणि हे जीवन जे आहे किती मरणधर्म आहे. हा महल, हा वैभव, हे सर्व सुख सुविधा, हे सर्व जे आहे हे तर निघूनच जातात. हे रिअलाइज दॅट, त्यांचे हे रिअलायझेशन जे आहे त्यामुळे त्यांनी तो डिसिजन घेतला. दुःख आणि त्यातून मुक्ती याचा मार्ग मला शोधायचा आहे आणि ते रिनाऊन्स करून रिगोरस खूप तप करून तपस्या करून 6 वर्ष एक प्रिन्स जे फुलांमध्ये असतो आणि मग तो काट्यामध्ये जातो, हे काय अवस्था असेल वी कॅनॉट इमॅजिन दॅट. उत्तर नागपूर क्षेत्रात उभारण्यात येत असलेले कर्मवीर हरिदास आवळे सामाजिक भवन काँग्रेसच्या कब्जातून मुक्त करावे, आमदार राऊत यांनी केलेल्या अवैध उद्घाटनांचा शिलालेख हटविण्यात यावा, तसेच बौद्ध विहार, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे सभागृह व आंबेडकरी चळवळींची श्रद्धास्थळे काँग्रेसच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावी. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मवीर आवळे सामाजिक भवन बचाव संघर्ष समितीच्या वतीने येत्या 30 ऑक्टोबरला आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला. समितीचे मुख्य निमंत्रक विनायक जामगडे यांनी आज पत्र परिषदेत जाहीर केले. आम्हाला माहिती झालं की बाबा याचा काय उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तेव्हा प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. आम्ही त्या कार्यक्रमाचा निषेध केला, आम्ही त्याचा विरोध केला, त्याच्या विरुद्ध आम्ही निदर्शने केली त्या कार्यक्रम सुरू असताना. आणि अशा पद्धतीनं अवैधरित्या त्या ठिकाणी त्या सामाजिक भवनाचं उद्घाटन झालं, केवळ यासाठी की ही जे प्रतिष्ठान आहे, ज्यांना ते भवन संचालनासाठी मिळणार होतं त्यांना मिळू नये, ते काँग्रेसच्या त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांना मिळावं आणि त्यांच्या कब्जात राहावं, या एकंदरीत गैरहेतूने त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं एक आवळे विचारमंत तात्पुरतं कागदावर काढलं आणि त्यांच्या वतीनं तो कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आणि एकंदरीत ते सामाजिक भवन जे आहे ते पूर्ण हडपण्याच्या आणि पूर्ण आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देण्याचं एक मोठं षडयंत्र आहे, हे मोठं कारस्थान आहे. आणि ते सामाजिक भवन वाचवण्यासाठी आणि ते मूळ ज्यांच्यामुळे ते बांधलेलं आहे त्यांना ते मिळावं, यासाठी एक आंदोलनात्मक पवित्रा घेण्यासाठी ह्या समितीची आम्ही स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आणि केवळ आवळेबाबूचं स्मारकच नाही तर तिथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे यांचे सभागृह, उत्तर नागपूरमध्ये असलेले सगळे बौद्ध विहार, ह्या सगळ्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते घुसवून हे सगळे जे आमचे पवित्र आणि श्रद्धास्थळं आहेत याचं काँग्रेसीकरण करण्याचं सगळं कुटील कारस्थान आणि षडयंत्र तिथले आमदार राऊतसाहेब करत आहेत. आणि हे सगळे बौद्ध विहार, बाबासाहेब सामाजिक भवन, तिथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागळे सभागृह, आवळे बाबूचं हे सभागृह, हे सगळं काँग्रेसच्या ताब्यातून मुक्त करून मुळात आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळावं, या व्यापक दृष्टिकोनातून ही संघर्ष समिती स्थापन करून आम्ही ही आंदोलनाची भूमिका आता जाहीर केलेली आहे. आणि त्या 30 ऑक्टोबरला आम्ही तिथे आवळे बाबूचा जो पुतळा आहे कमाल चौकामध्ये, तिथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. हा पहिल्या टप्प्याचं आमचं आंदोलन आहे. आणि टप्प्याटप्प्यामध्ये जे आहे ते आमचं आंदोलन हे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हा आमच्या मागण्या आहेत. एक, जे अनधिकृत
त्या ठिकाणी जे उद्घाटन केलेलं आहे राऊत साहेबांनी आणि आपल्या नावाचा जो दगड लावलेला आहे तो ताबडतोब तो दगड हटवण्यात यावा, नंबर 1. नंबर 2, ते अपूर्ण असलेलं बांधकाम पूर्ण करावं. पूर्ण करून NITने ते जे भवन आहे ते सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात द्यावं आणि सामाजिक न्याय विभागाने नंतर याचं रीतसर उद्घाटन करावं. आणि तिसरी मागणी, हे उद्घाटन केल्यानंतर या भवनाच्या उभारणीसाठी ज्यांनी सुरुवातीपासून ज्यांची मागणी होती आणि ज्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे भवन उभं झालं त्या प्रतिष्ठानला, आवडेबाबू प्रतिष्ठानला या भवनाच्या संचालनाची जबाबदारी द्यावी. ह्या 3 मागण्यांसाठी आम्ही आणि जे उत्तर नागपुरामध्ये जे काही काँग्रेसच्या कब्जामध्ये हे जे काही बौद्ध श्रद्धास्थळं आहेत ते त्याच्यातून मुक्त करावीत, या व्यापक मागण्यांसाठी हे आमचं या ठिकाणी व्यापक जनजागृती आणि आमचं आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये नागपुरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना या सगळ्या याच्यामध्ये सामील आहेत. एक मोठा सामाजिक प्रबोधनाच्या कार्यामध्ये सातत्याने कार्यरत असलेला आहे आणि जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तिथे आवर्जून आपला आवाज मांडणारा आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्याचं काम करतो आम्ही. या ठिकाणी जो एका विशिष्ट ही जी संघटना आहे कर्मवीर बाबू हरिदास आवळे प्रतिष्ठान, एक सामाजिक संघटना आहे. कुठल्याही राजकीय हेतूने त्याच्यावर कल्प्रिट म्हणजे कसपट हे करून रचून षडयंत्र रचून त्याच्यावर अतिक्रमण करू नये आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची दक्ष भूमिका बाळगतो आहे. इथे या ठिकाणी असं झालेलं आहे की पर्टिक्युलर कुठल्या पक्षाचं नाव घेण्यापेक्षा त्या नितीन राऊतांनी इथे स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि स्वतः षडयंत्र रचून काही त्याच्या स्वार्थी माणसांना त्या एक वेगळ्या प्रकारे बगल देण्याचं काम केलं आहे आमच्या सामाजिक प्रतिष्ठानाला. बाबू हरिदास आवळे हे जे सामाजिक प्रतिष्ठान होतं त्याचं ते नामांतर त्यांनी आवळे विचार मंच केला आहे आणि तिथे त्यांनी वेगळेच माणसं जे हाडाची माणसं आहेत की आवळे बाबू निर्वतल्यानंतर 72 पासून जे सतत त्या चळवळीला जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं, जांभळे जी आहेत, तर यांच्या या प्रतिष्ठानाला हेतू पुरस्सर बगल देऊन त्यांनी जे षडयंत्र रचलेलं आहे आणि एक वेगळे माणसं, आता त्याला आम्ही पक्षाचे म्हणत नाही, पण वेगळीच माणसं जी प्रतिष्ठानामध्ये हिरिरीने भाग घेतात आहेत, काम करतात आहेत, त्यांना वगळून वेगळीच माणसं जी त्यांना मदत करतील या अर्थाने त्या संघटनाच्या वतीने त्यांनी ते आमचं जे प्रतिष्ठान होतं त्याला वेगळी बगल देऊन स्वतःच्या नावाचा बोर्ड लावून घेतला पूर्ण व्हायच्या आधीच. हा कुठला प्रकार आहे? पूर्ण काम तर ते त्यांनी केलेला आहे. तो प्रकार आम्हाला अन्यायकारक वाटत असला. आमची मागणी ही आहे की तो सामाजिक प्रतिष्ठानाचं काम त्यांनी जी संस्था करते आहे अगदी 1972 पासून बाबू हरिदासजी आवळे यांच्या निधनापासून त्या प्रतिष्ठानामुळे आमचं जे उद्देश आहे एक वाईट उद्देश असा आहे की त्यांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, कारण हे आम्हाला तिथून पसरवायचे आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.